नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण डबल फर्टिलायझेशन बघणार आहोत. तर डबल फर्टिलायझेशनमध्ये मेल गॅमीट आणि पोलन ग्रेनमधले जे मेल गॅमीट असतात त्यांचं रोल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरल गायनोशियम यांचं रोल खूप महत्त्वाचं आहे. तर डायग्राममध्ये ही डायग्राम आहे ओव्ह्यूलची. It is the overall structure of female reproductive oral called as a gynoecium. गायनोशियमला स्टिग्मा असतो, स्टाईल असते आणि ओव्हरी. ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल असते, ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रियो आणि एम्ब्रियोमध्ये 3 अँटीपोडल सेल ॲट अ चॅलाझल एंड आणि खाली आहे ना मायक्रोपाईल एंडला 2 सिनर्जिड आणि 1 एग सेल. हे तुम्हाला माहीत आहे. तर डबल फर्टिलायझेशनमध्ये काय होते, पोलन ग्रेन हे जेव्हा स्टिग्मावर डिपॉझिट होते तेव्हा याला इथं पोलन ट्यूब तयार होते आणि हे पोलन ट्यूब आहे ना इथून आपल्या एम्ब्रियोपर्यंत पोचते. जेव्हा पोलन ट्यूबमधले मेल गॅमीट, पोलन ट्यूबमध्ये नॉन मोटाईल मेल गॅमीट असतात त्यामुळे त्यांचं मुवमेंट होत नाही. हे पोलन ट्यूबच त्यांना एम्ब्रियोपर्यंत नेऊन जाते आणि नंतर याचं फर्टिलायझेशन वगैरे होते. तर पोलन ट्यूबमधले जे 2 मेल गॅमीट आहेत, एक जो मेल गॅमीट आहे तो मेल गॅमीट जेव्हा एकशी फ्यूज होतो त्याला सिन गॅमी म्हणतात. सेकंड मेल गॅमीट जेव्हा सेकंडरी न्यूक्लियसशी फ्यूज होतो त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. आणि एंडोस्पर्म हे ट्रिप्लॉइड आहे. झायगोट एक आणि मेल गॅमीट हे फ्यूज होऊन झायगोट फॉर्म करतात. तर हे ओव्हरऑल प्रोसेस अशी आहे. तर जेव्हा हे पोलन ट्यूब, आता फॉर एक्झाम्पल हे जे पोलन ट्यूब आहे हे जर मायक्रोफाईल एंडला म्हणजे एंडमधून जर एंट्री मारत असेल एम्ब्रियोमध्ये तर त्याला पोरोगॅमी म्हणतात आणि चॅलाझल एंड पासून एंट्री मारत असेल तर त्याला चॅलाझोगॅमी म्हणतात. आणि जेव्हा हे इंटेग्युमेंटमधून हे पर्सिंग होते याचं, हे आहे इंटेग्युमेंट. या इंटेग्युमेंटमधून हे पोलन ट्यूब, हे जे पोलन ट्यूब आहे हे जर याच्यातून पर्सिंग होत असेल याचं इथून हे इंटेग्युमेंटमधून, तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण मेझोगॅमी म्हणतो. तर हे ओव्हरऑल प्रोसेस अशी आहे. आणि हे डबल फर्टिलायझेशनचं एकच सिग्निफिकन्स आहे, म्हणजे असे खूप काही आहेत म्हणावं, पण महत्त्वाचं सिग्निफिकन्स म्हणजे हे पॉलीएम्ब्रॉयनीला अवॉइड करते आणि डिप्लॉइड कंडिशन प्लांटमध्ये रिस्टोर करते. आणि जे एंडोस्पर्म फॉर्म होते ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म, तर एंडोस्पर्म हे न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे आणि ते सीडला आहे ना नंतर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. तर हे ओव्हरऑल प्रोसेस अशी आहे. आणि सिफोनोगॅमी म्हणजे नॉन मोटाईल मेल गॅमीट कॅरी थ्रू हॅलो पोलन ट्यूब कॉल ॲज अ सिफोनोगॅमी. सिफोनोगॅमी म्हणजे जेव्हा हे पोलन ट्यूब असते ना, ही हॅलो पोलन ट्यूब आहे, ही हॅलो पोलन ट्यूब आहे. याच्यामध्ये जे नॉन मोटाईल मेल गॅमीट असतात याला जेव्हा ही पोलन ट्यूब कॅरी करते त्या प्रोसेसला सिफोनोगॅमी म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. शेवटी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजवर फॉलो करा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.